हाय मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळेजण. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या चॅनलमध्ये माझ्या सगळ्या लाडक्या मित्रमैत्रिणींचे मनापासून स्वागत करते. आजचा व्लॉग अगस्त्यच्या बर्थडेचा असणार आहे. आज आहे 4 मे आणि आज माझ्या बाळाचा 3रा वाढदिवस आहे. तर खूप सारं काही प्लॅनिंग नाही आहे, मोठं घरातल्या घरात छोटासा वाढदिवस करायचा आहे. सानवीचा जसा 10वा बर्थडे केला ना टेरेसवर, तसं तर काही तेवढा मोठा करायचा नाही आहे. तर बघा 11:30 वाजलेले आहेत आणि या टाईमला मला ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं 3 वर्षापूर्वी आणि मी वाट बघत होते माझ्या बाळाची बाहेर यायची. अगस्त्य हाय कर सगळ्यांना. इकडे बघ, इकडे बघ. अंकल आंटींना हाय कर. सांग आज माझा बर्थडे आहे. सगळ्यांनी पार्टीला या. आणि त्याचे गिफ्ट वगैरे सकाळी सकाळी चालू झालेले आहे. बघा सानवीने गिफ्ट आणलेले, अजून बरंचसं काय काय गिफ्ट त्याला मिळणार आहे कोणाकोणाकडून, ते सगळं तुमच्याशी शेअर करेल आणि पार्टी सुद्धा शेअर करेल. तर इथं आता डेकोरेशनचं काम चालू आहे, बलून फुगवायचं. दरवर्षी डेकोरेशनचं काम माझ्याकडे असतं आणि सानवीच्या पप्पांचं काम असतं बलून फुगवणं. 1 मिनिट. तर मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्याशी ही क्लिप शेअर केली होती की अगस्त्यचा वाढदिवस येणार होता आणि त्याच्या निमित्ताने आम्ही त्याला कपडे घ्यायला गेलो होतो. आमच्याच रोडला ना किडेबल म्हणून एक दुकान आहे छान, आणि तिथे सगळी लहान मुलांचे कपडे वगैरे मिळतात. आता ॲक्च्युली आमच्या हडपसरमध्ये ना बरीचशी लहान मुलांचे कपडे आहेत, पण आता ना उन्हाचं आणि इतकी गरमाई आहे, म्हणजे संध्याकाळ जरी झाली ना तरी सुद्धा गरमाई काही पिच्छा सोडत नाही. तर कुठे एवढं गरमाईचं लांब लांब कुठेतरी फिरत बसायचं. आणि तसं पण अगस्त्यला ना कपड्यांचं खूप मोठं कोड आहे. लहानपणापासून आहे ना त्याला कपडे बघितले की त्याला ना नको वाटतात, म्हणजे कुठल्याही प्रकारचे कॉलरचे शर्ट किंवा असे हेवी जे फंक्शनल वेअर असतात ना ते बघितले तरी सुद्धा तो रडायचा. त्याला नॉर्मल आपले जेवढे असे जुने आणि हलके कपडे म्हणजे टी शर्ट आणि पॅन्ट असेल ना तेवढं त्याला बरं वाटतं, आणि नवीन कपडे दिसले की तो पळच काढतो. तर त्याच्यामुळे आता तरी थोडंसं त्याला कळायला लागलेलं आहे. इथे ट्रायलच्या वेळेला बघू शकता तुम्ही, तो थोडंसं नॉर्मल आहे, म्हणजे आता तो वयाच्या मनाने थोडं हळूहळू त्याला कळायला लागेल आणि त्यानुसार त्याची कपड्यांची जी भीती आहे ती कमी होईल. सानवी सुद्धा अशीच होती, तिला सुद्धा आहे ना कपडे नवीन ट्राय करायचे म्हटलं की ती खूप रडायची. तिला कधीही मी नवीन कपडे घालायचे म्हटले ना की मला खूप असं म्हणजे टेन्शन यायचं की एक ना मुलगी म्हणून मला खूप हौस होती पहिली की मला जेव्हा पण मुलगी होईल ना मी तिला मस्त असे मोठे मोठे लॉंग फ्रॉक घालेल, असे परीसारखे मोठे मोठे फ्रॉक घालेल. पण कुठलं काय, सानवीला फ्रॉक आणि असं एकदम घेरदार काही मोठा ड्रेस बघितला की खूप घाबरायची ती. आणि अगस्त्यचं पण तसंच आहे, म्हणजे दोन्ही मुलांना माझी कपड्यांना नवीन कपड्यांना खूप घाबरतात आणि म्हणजे लहानपणी घाबरायचे, आता घालतात, आता आवडीने सगळे घालतायत आणि अगस्त्य पण आता आवडीने हळूहळू घालायला लागलेला आहे. असो बघितलं तुम्ही की थोडेसे ना रिटर्न गिफ्ट वगैरे घ्यायचे होते मला, तर त्याच्यासाठी ना गिफ्टच्या दुकानामध्ये सानवीला घेऊन गेलो मी. कारण बर्थडे म्हटलं की ना येणाऱ्या मुलांना काहीतरी रिटर्न गिफ्ट दिलं ना की बरं वाटतं, मुलं पण खुश होऊन जातात. आणि पार्टीसाठी मुलं ती येतात, ते बर्थडेच्या केकसाठी येतात आवर्जून, त्याचप्रमाणे गिफ्टसाठी येतात. तर त्याच्यामुळे गेलो आम्ही, गिफ्ट वगैरे घेतलं, केक बघितला, केकचं बुकिंग केलं. म्हणजे आदल्या दिवशी मी तयारी केलेली आहे सगळी. आदल्या दिवसापर्यंत ह्या वेळेला ना अगस्त्यच्या वाढदिवसाची काहीच तयारी केलेली नव्हती. आता बघा, नेहमी सानवीचा वाढदिवस येऊ दे किंवा इथून मागे 2 वर्ष अगस्त्यचे जेवढे काही बड्डे झाले, दोन बड्डे आणि सानवीचे एवढे 10 बड्डे झाले, प्रत्येक बड्डेला ना माझी 8-10 दिवसाच्या अगोदरपासून तयारी असते की काही ड्रेस ऑर्डर कर, काही डेकोरेशनचं सामान ऑर्डर कर, काहीतरी घेऊन ये, डेकोरेशनचं जाऊन पुण्यातून घेऊन ये. पण या वेळेला ना माहिती नाही, मी एकदम रिलॅक्स होते. कारण रिलॅक्स म्हणण्यापेक्षा ना मला एवढा उत्साहच नव्हता आज ह्या वेळेसच्या वाढदिवस सेलिब्रेशनचा. कारण आहे ना 15-20 दिवस माझी एवढी धावपळ झाली होती ना सानवीला, नाही का, मी रोज पुण्यात आणायचे सोडायचे. तर ती धावपळ करून करून मला ना म्हणजे एवढं असं एक्झॉशन झालं होतं ना की आता पुन्हा एकदा वाढदिवसाची सगळी तयारी करायची म्हणजे ना माझ्या अक्षरशः जीवावर आलं होतं. आणि मदत कोणाची नसल्यामुळे तर अजूनच जास्त जीवावर आलं होतं. तर त्याच्यामुळे ना मी एकदम रिलॅक्स होते. मी असं ठरवलं होतं की ना एकदम शांततेत छोटीशी अशी स्मॉल पार्टी करायची. आता हे बघा, कुठल्या आईवडिलांना वाढदिवसाचा आनंद होणार नाही आपल्या मुलांचा, मला सुद्धा होताच की आता अगस्त्यचा वाढदिवस आहे, आपल्यासाठी तो दिवस खूप स्पेशल असतो. पण पार्टीसाठी ना माझ्या अंगामध्ये अजिबात त्राण नव्हतं. मी म्हटलं की जसं आहे तसं पार्टी आपली नावाला करायची, वाढदिवस महत्वाचा आहे, त्याला मनापासून आशीर्वाद द्यायचे तेवढंच. तर मी नॉर्मल
नॉर्मली बघा आदल्या दिवशी सगळं जाऊन तयारी करून आलेले आहे. आदल्या दिवशी जाऊन कपडे घेऊन आले, डेकोरेशनचं साहित्य घेऊन आलेली आहे, केकचं ऑर्डर देऊन आलेली आहे. तर सगळं एक दिवस अगोदर मी सगळं केलेलं आहे. आणि वाढदिवसाच्या दिवशी बघा सकाळी सगळं मुलांचं आवरलं वगैरे, आंघोळ्या पांघोळ्या, नंतर जेवण खावणं स्वयंपाक सगळं झाल्यानंतर सानवीच्या पप्पांकडून बलून वगैरे फुगवून घेतले. सानवीला घेतलं, नॉर्मली डेकोरेशन वगैरे केलं. डेकोरेशन सुद्धा एकदम हायफाय, काहीच करायच्या भानगडीत मी पडले नाही, कारण ऑलरेडी एवढा उशीर झाला होता ना, 4-4:30 वाजले होते ते डेकोरेशन करायला. आणि मला एवढा कंटाळा आला होता की असं वाटत होतं अर्धा तास तरी जरा अंग टाकावं. रोज आहे ना आता उन्हाळ्याचं मला थोडंसं जरी 10-15 मिनिटं जरी पडलं ना तरी जरा बरं वाटतं, कारण उन्हाळ्यामध्ये बघा तुम्ही असं ऑलरेडी आपल्याला ना असं अंगामध्ये एवढं उत्साह नसतो. आणि त्याच्यामध्ये जर आपण सकाळी आता लवकर उठलो तर जास्तच आपल्याला असं वाटतं की जरा पडून राहावं. आणि आता सध्या सानवीचा एक जर्मन लँग्वेजचा क्लास पण चालू आहे, त्याच्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा मला लवकर उठावं लागत आहे. म्हणजे सुट्ट्या असून सुद्धा आहे ना आराम नाहीये. तर असं बघू शकता तुम्ही, मम्मी डॅडी लवकर आले, त्यांना असं वाटलं की हिला काहीतरी मदतीची गरज लागेल, तर त्याच्यामुळे ना ते सगळ्या पाहुण्यांच्या किंवा सगळ्या मुलांच्या सुद्धा अगोदर आले आणि मला काय हवं नको ते सगळं त्यांनी मदत केली. आणि ह्या वेळेला सानवीच्या पप्पांनी सुद्धा मला खूप मदत केली सगळ्या गोष्टी, म्हणजे केक आणून देणं, आणि ह्या वेळेला स्नॅक्स आयटम मध्ये आम्ही वडापाव ठेवले होते ते सुद्धा त्यांनी जाऊन सगळे, म्हणजे जेवढ्या ऑर्डर बाहेरून होत्या ना त्या सगळ्या सानवीच्या पप्पांनी मला ह्या वेळेला आणून दिलं. तर त्याच्यामुळे तेवढी तरी एक मदत झाली. तोपर्यंत मी इकडं सगळं घरातलं उरकून घेतलं, सानवीचं उरकून घेतलं, घरात साफसफाई केली, पसारा आवरून घेतला. ते सर्वात महत्वाचं, कारण 4 माणसं येणार म्हटल्यानंतर घर स्वच्छ पाहिजे. रुगू रिक्षाने आले का? ये सावकाशी ये त्याच्यात पाय अडकलं ना. अय चिंगळे, काय झालंय? गडबड छान दिसतीये. बघू मेहंदी मी स्वतः काढली. आणि मेकअप कोणी केलाय? मी. भयानकपणे. बर्थडे पार्टी म्हटलं की लहान मुलांशिवाय घराला शोभा नाही. आणि नेमकं ना अगस्तीचा वाढदिवस बघा मे महिन्यात येत असतो, तर त्याच्यामुळे सगळ्या मुलांना सुट्टी असल्यामुळे अर्धी आमच्या एरियातली मुलं जी आहेत ना ती गावाला गेलेली असतात किंवा काही ना काहीतरी सुट्ट्या असल्यामुळे फिरायला गेलेली असतात. तर त्याच्यामुळे ना दरवेळेचं नाटक आहे. अगस्तीच्या बर्थडेला ना खूप कमी लोक असतात, म्हणजे सानवीच्या बर्थडेला ना सगळे मोठे लोक घरात, म्हणजे मोठी माणसं, त्यांची मुलं सगळेजण तिच्या वाढदिवसाला हजर असतात. कारण तिचा वाढदिवस आहे ना जानेवारी महिन्यामध्ये येतो बघा. छान वातावरण पण असतं, थंड वातावरण असतं, त्याचप्रमाणे सगळी मुलं सुद्धा जागेवर असतात, म्हणजे घरी असतात. आणि अगस्तीच्या वाढदिवसाचं नेमकं उलट आहे, म्हणजे त्याचं सेलिब्रेशन आहे ना आता इथून पुढे सुद्धा तसंच होणार बघा. शाळेत सुद्धा त्याला सेलिब्रेट करता येणार नाहीये, आणि घरी सुद्धा सेलिब्रेट करायला गेलं तर घरी सुद्धा आजूबाजूची मुलं सुद्धा कमी असणार आहे. तर मे महिन्यात म्हणजे सुट्ट्यांमध्ये वाढदिवस असल्यामुळे तोच प्रॉब्लेम आहे. आजच्या वाढदिवसाला पण तुम्हाला थोडी कमी लोक दिसतील, म्हणजे मागचा तुम्ही जर सानवीच्या वाढदिवसाचा व्लॉग जर बघितला असेल तर त्यावेळेला जितकी माणसं होती ना त्याच्या निम्मी सुद्धा माणसं सानवीच्या अगस्तीच्या वाढदिवसाला नव्हती, कारण कुणीच जागेवर नव्हतं. प्रत्येक घरातलं मला एकच माणूस मिळाला, आणि अर्धी निम्मी मुलं तर गावालाच गेलेली होती. तर असं जेवढी पण होती ना काही, ती सगळी आमच्या प्रेमाची माणसं होती आणि प्रेमाने आलेली होती. मोठी म्हणा छोटी म्हणा सगळे अगस्तीच्या प्रेमापोटी आले होते. आणि मेन म्हणजे माझ्या सुद्धा घरातले सगळेजण जमले होते. आणि बर्थडे पार्टी म्हटलं की स्नॅक्स हे आलंच. मला असं प्रश्न पडला होता की ह्या वेळेला स्नॅक्स काय ठेवू. मला नाही छान आयडिया सुचली होती खरं, इडली चटणी ठेवायची, पण त्याच्यानंतर असं वाटलं ना की बरं झालं नाही ठेवली मी, नाहीतर ते बनवत बसायला सुद्धा मला खूप वेळ गेला असता. बघू शकता ना तुम्ही 4-4:30 मी डेकोरेशन केलं. जर इडली चटणी वगैरे करायला बसले असते मी तर किती वेळ लागला असता मला. तर एक प्रकारे बरंच झालं मी त्या कुठल्या फंदात पडले नाही. सरळ आमच्या इकडून आहे ना मी वडापाव ऑर्डर केले. खूप छान होते, म्हणजे अगदी लहान मुलांना खाता येईल असे, अजिबात तिखट नाही काही नाही बघा. वडापाव होते, त्याचप्रमाणे वेफर्स, चॉकलेट आणि केक होता, आईस्क्रीम होती, आणि बाकीचं रिटर्न गिफ्ट वगैरे ते तर सगळ्या गोष्टी होत्याच. म्हणजे स्नॅक्स एकदम लाईट हलकं फुलकं आणि एकदम मुलांना आवडेल असं होतं. तर सगळे आजूबाजूचे जेवढे पण काही लेडीज आल्या होत्या त्यांनी सगळ्यांनी अगस्त्यला औक्षण केलं. आणि इतका ह्या लहान मुलांचा कालवा असतो ना, म्हणजे मला आहे ना असं ओरडून आहे ना मुलांच्या मागे
म्हणजे त्या मेन कामाकडे लक्ष द्यायचं, म्हणजे वाढदिवसाकडे लक्ष द्यायचं, काही ह्या मुलांना ओरडायचं हेच मला कळत नव्हतं. कारण प्रत्येकाचं ना वेगळंच काहीतरी चाललेलं असायचं. कोण काय ओढतंय, कोण काय ओढतोय, कोण अगस्त्यला त्रास देते, कोण ते गिफ्ट देताना फोटोकडे बघत नाहीये, ह्याला ओरड त्याला ओरड, अरे इकडं बघा तिकडं बघा, हे करा ते करा, हे ओरडण्यातच सगळं वेळ गेला. कारण आता इथं बघा ना, मी सगळ्या क्लिप इथनं म्यूट केलेल्या आहेत अक्षरशः, कारण एवढा गोंधळ चालू होता ना मुलांचं, काहीच कोणाचाच कोणाला मेळ नव्हता. सानी राहिली ना, सरक सरक, सानवी इकडे बघ. हा दे आशू. अद्वैत हातपूस, अद्वैत फोटो येईल छान छान. थँक्यू सर, थँक्यू. तिकडे बघा सगळ्यांनी. हिला पण घे ना. तिकडून ये हे इकडे बघ, खाली बस, इकडे बघा दाजी. हे याला काय घेतलंय तू? काय म्हणते त्याला? माझ्या हातात दे. सगळ्यांनी पकडायचं, तू पण पकडायचं. गाणं लाव. थांब थांब थांब. त्याला घे तिकडं, त्याला तिकडं घे, तू इकडं बस. तू पण हात लाव. लाव त्याला. बाबा भैया केक केक बघ, केक गाणं लाव. टू केक. थांब ऋग्वेद, एक मिनिट. हा कोण आहे? हा चला इकडे बघा. अद्वैत बघ, अद्वैत पॉजच झालं. काप ना. अद्वैत हात लाव, अद्वैत. हॅपी बर्थडे. तो चाकू मागता, तर त्या 2 मिनिटात हातात चाकू देत आई, त्याला एकदा कट करू दे. नको नको नको. हॅपी बर्थडे अद्वैत. हॅपी बर्थडे अद्वैत.
काय पाहिजे? पाणी पाहिजे, घ्या ना तुम्हाला. अगस्ती इकडे बघा, अगस्ती इकडे बघ, त्यांचं खाण्यात लक्ष. हॅपी बर्थडे कर. हा, थँक्यू म्हणायचं. या गणेशका, गणेशका थँक्यू मन. से थँक्यू, से थँक्यू. से थँक्यू बेबी. हे घे. हो देते देते देते. शूटिंग काढ, हे देताना फक्त चॉकोबार घे. मी देते देते त्याला देते. तर फायनली केक कटिंग वगैरे झालं आणि आमच्याच रोडला ना एक मस्त असं स्नॅक्स सेंटर आहे. तिथे आम्ही छान असं रात्रीचं जेवायला गेलो. आता जेवण बघा, नेहमीच आपण चपाती भाजी वगैरे हे सगळे पदार्थ खातो, तर त्याच्यामुळे ना ह्या स्नॅक्स सेंटरला सगळ्या गोष्टी एकदम गरम गरम ताज्या आणि खूप टेस्टी, क्वांटिटी पण जास्त अशा प्रकारे मिळते. तर त्याच्यामुळे म्हटलं की सगळ्यांना चला आपण इथेच जाऊन रात्रीचं जेवण करूयात. माझे बर्थडे बॉल झोप आली, माझे बर्थडे बॉल ओल ओले नाटके करते. तर इथे आम्ही ना वेगवेगळ्या व्हरायटी खाल्ल्या. त्याच्यानंतर आदू रुगू सगळ्यांनी छान असं एन्जॉय केले. ते पहिल्यांदाच हॉटेलमध्ये आले होते, तर त्याच्यामुळे त्यांना खूप छान वाटलं असं. आणि ना इथं छान गार वारं सुटलं होतं, बाहेर असं ओपन असल्यामुळे ना रात्रीचं जरी म्हणजे संध्याकाळचं जरी हे जेवायचं असलं ना तरी गरम अजिबात झालं नाही. त्याच्यामुळे इतकं रिलॅक्स वाटलं ना इथे रात्रीचं जेवण करताना. जेवलो वगैरे आणि सगळे आपापल्या घरी निघालो. तर असं मला एक आज विशेष सांगायचं आहे, ते म्हणजे नुकतंच 10वीचा रिझल्ट लागला आणि आपले जे कोणी सबस्क्रायबर आहे, ज्यांची मुलं 10वीला होती त्यास आणि जे कोणी चांगल्या मार्कांनी पास झालेले आहेत, त्या सगळ्या माझ्या सबस्क्रायबर्सच्या मुलांना मनापासून कॉंग्रॅच्युलेशन्स. अशीच तुमची प्रगती होऊ दे आणि तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी, तुम्हाला पुढच्या वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपल्या सीमा झेंडे व्लॉग्स या सबस्क्रायबर फॅमिलीच्या मुलांना सगळ्यांना 10वीच्या विद्यार्थ्यांना मनापासून शुभेच्छा. त्यांना टाइम बघू शकता, 10:30 वाजलेत आणि अगस्तीचा वाढदिवस फायनली झालेला आहे. माझा अवतार बघू शकता, इतकं घाम, एवढं गरम होते भयानक. आणि मस्तपैकी आम्ही आता हॉटेलमध्ये जेवून आलो. तुम्ही बघितलंच असेल आम्ही काय काय खाल्लं. आणि सानवी मॅडमची इथं तयारी चालू झालेली आहे सगळं ओपन करायला. गिफ्ट भरपूर आलेले आहेत त्याला. इकडे सगळे पडलेत बघ, खाली याच्या खाली पडलेत. आणि अगस्तीला जास्त करून गिफ्ट आलेत सानवी. आणि तुला पैसे येतात नाही ते चॉकलेट येतं, पण अगस्तीला भरपूर सारे गिफ्ट आलेले आहेत. आणि अर्धे गिफ्ट हिचेच आहेत, अर्धे म्हणजे अर्ध्यापेक्षा जास्त. पण सगळं वापरायचं नाही, तो मोठं झाल्यावर वापरणार. तर अशा प्रकारे आमच्या अगस्तीचा बर्थडे छान झालेला आहे साजरा फायनली. आणि तो गेलाय गाडीवर एक राईट मारायला. आणि आद्वैत ऋग्वेद ते पण सगळे आपापल्या घरी गेले, सगळे आपापल्या घरी गेलेत. अगस्तीच्या बर्थडेचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा. आणि हा माझा ड्रेस कसा वाटला हे पण सांगा. थोडासा एक एक्स्ट्रा साईज आहे, पण मुद्दामून मोठाच घेतलाय जरा. तर चला, आजचं ब्लॉग आवडला असेल तर एक लाईक करा आणि आपल्या अगस्तीला तुमचा खूप सारा आशीर्वाद द्या. तर आता 3 वर्षाचा झालेला आहे. असेच त्याचे खूप सारे पुढचे बर्थडे साजरे होऊ दे, 100 बर्थडे साजरे होऊ दे इथून पुढचे. तर चला भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय.